मी कॉलेजमध्ये असताना एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. तिचं नाव होतं सायली. साधे डोळे, चेहऱ्यावर निरागसता आणि शांत स्वभाव. ती माझं पहिलं प्रेम होती. कॉलेज संपलं. आम्ही वेगवेगळ्या शहरात गेलो. पण तिची आठवण माझ्या मनात कायम होती. काही वर्षानंतर अचानक ती मला सोशल मीडियावर भेटली. आम्ही पुन्हा बोलू लागलो. पण यावेळेस तिच्या बोलण्यात एक वेगळाच बदल जाणवत होता, जो मी प्रेमापोटी ओळखू शकलो नाही. एक दिवस सायलीने मला तिच्या घरी भेटायला बोलवलं. तिचं घर शहराच्या एका निर्जन भागात होतं. मी तिथे पोहोचलो तेव्हा घरात पूर्ण शांतता होती. तिने हसून माझं स्वागत केलं. आम्ही जुन्या आठवणींबद्दल बोललो. बोलता बोलता तिने माझ्यासाठी कॉफी आणली. कॉफी पिताच मला चक्कर यायला लागली आणि माझे डोळे जड झाले. मला समजलं होतं की सायलीने कॉफीमध्ये काहीतरी मिसळलं होतं. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका अंधाऱ्या खोलीत खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत होतो. समोर एक टेबल होतं, ज्यावर काही जुने फोटो आणि एक डायरी ठेवली होती. खोलीत मंद प्रकाश होता. अचानक सायली अंधारातून समोर आली, पण तिच्या चेहऱ्यावर ती जुनी निरागसता नव्हती. तिथे एक भयानक हसू होतं. तिच्या हातात एक जुना कॅमेरा होता. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "सुयश, तुला काय वाटलं? कॉलेज सुटल्यानंतर तू मला विसरून गेलास. मला माहिती होतं तू इतर मुलींशी बोलत होतास, पण तू माझा आहेस. मी तुला दुसऱ्या कोणाचाही होऊ देणार नाही." मी घाबरून विचारलं, "सायली, हे काय चाललंय? तू वेडी झालीस का?" ती फक्त जोरात हसली. तिने टेबलवरची डायरी उघडली आणि माझ्यासमोर धरली. त्या डायरीत कॉलेजच्या काळापासूनचे माझे शेकडो फोटो होते, जे तिने मला न सांगता गुपचूप काढले होते. काही फोटोंवर रक्ताने रेषा मारल्या होत्या. त्याहून भयानक गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये माझ्याशी बोलणाऱ्या 2 मुलींचे फोटो तिथे होते, ज्यांचा काही वर्षांपूर्वी गूढ मृत्यू झाला होता. सायलीने त्या फोटोंखाली लिहिलं होतं, "काम फत्ते झालं." मला समजलं की त्या मुलींचा अपघात झाला नव्हता, तर तो सायलीचा कट होता. माझं पहिलं प्रेम प्रत्यक्षात एक धोकादायक आणि सायकोपॅथ मुलगी होती, जी माझ्या ओढीत कोणत्याही थराला जाऊ शकत होती. ती कॅमेरा घेऊन माझे फोटो काढू लागली आणि म्हणाली, "आता आपण कायमचे एकत्र राहणार आहोत." मी देवाचे आभार मानतो की तिने मला खुर्चीला नीट बांधलं नव्हतं. तिचं लक्ष विचलित होताच मी पूर्ण ताकदीने हात सोडवले. तिला जोरात धक्का दिला आणि खोलीचा दरवाजा उघडून थेट बाहेरच्या दिशेने धाव घेतली. मी रात्रीच्या अंधारात तिच्या घरातून पळालो आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तात्काळ तिच्या घरावर धाड टाकली, पण सायली तिथून गायब झाली होती. आज या घटनेला अनेक महिने झाले आहेत. मी ते शहर सोडले आणि एका नव्या ठिकाणी राहतोय. आजही रात्री खिडकीबाहेर पाहताना मला भीती वाटते की कुठून तरी सायली पुन्हा समोर येईल. ती माझं पहिलं प्रेम होती, पण आता ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं भयानक स्वप्न बनले आहे. समाप्त.